आणि यानंतर 36 जिल्हे 50 बातम्या बघूयात। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता। बांधकाम साहित्याची टंचाई आणि दरवाढीमुळे देशातील 5,40,000 घरांचा ताबा रखडण्याची भीती। नवी मुंबईतील महापे शीळ मार्गालगत असलेल्या शेकडो एकर हरितपट्ट्यावरती एमआयडीसीचा विस्तार होणार। अडवली भुतवली या जुन्या गावांलगतची 108 एकर जमीन एमआयडीसीच्या विस्तारासाठी संपादित होणार। जमिनीला एकरी 12 कोटींचा भाव। पुण्यातील खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्याचं उन्हाळी आवर्तन पूर्ण। 13 जूनला आवर्तन पूर्ण झाल्याची माहिती। 116 दिवसांच्या आवर्तनादरम्यान एकूण 10.34 टीएमसी पाण्याचा विसर्ग। पुण्यातील मुळा मुठा नदी पुनरुज्जीवनाला वेग। दररोज 1000 एमएलडी सांडपाण्यावरती प्रक्रिया होणार। येत्या वर्षाअखेरीस रोज 1000 एमएलडी सांडपाण्यावरती प्रक्रिया करून शुद्ध केलेलं पाणी नदीपात्रात सोडण्याचे पालिकेचं उद्दिष्ट। सायन रेल्वे पुलावरील गर्डर उभारणीचं काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू। कामासाठी सलग 2 दिवस रात्री मेगा ब्लॉक। सीएसएफटी ते विद्याविहार दरम्यान लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या बंद। मुरबाड तालुक्यातील सोनारपाडा जिल्हा परिषद शाळेतील रस्त्यावरती गटाराचं पाणी। गटाराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करण्यात अडचणी। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गटाराच्या पाण्यातून वाट काढत जाण्याची वेळ। पालघर जिल्ह्यात 77 अनधिकृत शाळा असल्याची माहिती समोर। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कारवाईची तयारी सुरू। जिल्हा परिषदेनं अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली। वेस्टच्या पालिकेत विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान कृती समिती संपाच्या भूमिकेवर ठाम। 18 जूनला संपाचा इशारा। आजीमाजी कामगारांच्या आंदोलनाची तयारी वेगात। आजपासून प्रत्येक आगारात द्वारसभा घेऊन कामगारांशी संवाद साधला जाणार।